सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. आणि आता पुन्हा समुद्र मंथन सुरू करायचे तर बळीला असुरांनी प्रश्न विचारला की आता किती वेळ असे समुद्र मंथन केल्यावर अमृत आणि लक्ष्मी प्राप्त होईल. बळीने श्री महादेवांना हे सांगण्याची विनंती केली. श्री महादेवांनी यावर काय सांगितले? श्री महादेवांनी सांगितले, कर्म सोडू नका, आधी ते करा. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा समुद्र मंथन सुरू झाले. समुद्र मंथनातून कामधेनू बाहेर येते. सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी ती कामधेनू, जिच्या दर्शनाने सर्व काही मंगल होते, ती कामधेनू, जिच्या पोटी सर्व शुभ शक्तींचा निवास आहे, ती कामधेनू. या कामधेनूच्या पूजनाने मनुष्याच्याच नव्हे तर देवतांच्याही सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी ही कामधेनू समुद्र मंथनातून अवतरली. आपण गाईला गोमाता असे म्हणतो, परंतु या गोमातांचीही जननी जी आहे ती म्हणजे कामधेनू. भौतिक जगात मनुष्य इच्छांच्या पूर्तीसाठी देवदेवतांना आळवत असतो, परंतु कामधेनूच्या स्मरणाने, तिच्या पूजनाने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या प्रसंगी माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करावी देवा. आपल्या राज्यातील गायींचे संगोपन अत्यंत काळजीपूर्वक व्हावे. त्यांच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था व्हावी. जी सर्वांचे पोषण करते त्या गोमातेचा सर्वतोपरी सन्मान राखलाच जाईल. तुझी इच्छा पूर्ण होईल म्हासा. जो प्रेमाने गोमातेचे संगोपन करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा असेल. आता ही कामधेनू प्रसन्न कशी होईल? तर जी तुमचे पोषण करते त्या गाईला आदराने, ममत्वाने सांभाळा, तिची काळजी घ्या. नारायण नारायण. तर समुद्र मंथनातून आलेल्या कामधेनूवर आता अधिकार कोणाचा, हा प्रश्न निर्माण झाला. गोमातेवर अधिकार देवांचाच असला पाहिजे. ते दैत्य त्या गोमातेला, कामधेनूला काय सांभाळणार? अगदी योग्य बोललात देव. गोमातेविषयी अनादर असणाऱ्या त्या दैत्यांना ही कामधेनू स्वतःच्या स्वार्थासाठी हवी होती. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?